महाराष्ट्रातील वेरूळ लेण्यांमध्ये उभा असलेला कैलास मंदिर पाहिले की एक प्रश्न डोक्यात घुमतो, हे शक्य तरी कसे झाले? ही इमारत दगडांच्या तुकड्यांनी बांधलेली नाही, तर एकाच डोंगरकड्यातून वरून खाली कोरलेली आहे. म्हणतात, हजारो कारागिरांनी शेकडो वर्षे घालवून हे मंदिर साकारले. पण गूढ इथेच सुरू होते. स्थानिक दंतकथेनुसार एका राणीने नवस केला, राजा आजारी होता. ती म्हणाली, देवा, राजा बरा झाला तर मी कैलासासारखं मंदिर बांधेन आणि शिखर दिसेपर्यंत उपवास करेन. राजा बरा झाला. पण एवढं भव्य मंदिर उभे करायला वर्षे लागली असती. तेव्हा एक शिल्पकार पुढे आला. त्याने सांगितले, मी मंदिर वरून खाली कोरायला सुरुवात करीन. काही दिवसात शिखर दिसले, राणीचा उपवास तुटला आणि काम सुरू झाले. दिवस गेले, महिने गेले. दगड हटत गेले आणि मंदिर आकार घेत राहिला. आश्चर्य म्हणजे इतका प्रचंड दगड काढून टाकला, पण तो दगड कुठे गेला याचा ठोस पुरावा नाही. गणित मांडलं तर लाखो टन दगड हटवावा लागला असता. आजही शास्त्रज्ञ चकित होतात, ना आधुनिक यंत्र, ना स्फोटके. तरीही सममिती, कोरीव काम, हत्तींच्या मूर्ती, स्तंभ, सभामंडप, सगळं अचूक. लोक म्हणतात, त्या शिल्पकाराला देवाची प्रेरणा होती. काही म्हणतात, प्राचीन तंत्रज्ञान हरवून गेले. आणि काहींसाठी हे मंदिर म्हणजे मानवी कौशल्याचा शिखरबिंदू. कैलास मंदिर आजही शांत उभा आहे. पण प्रत्येक दगड जणू कुजबुजतो. रहस्य अजूनही जिवंत आहे.